नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर हा मुद्दा कोणता असणार आहे? तर एक बिंदू एक पद या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत, जो की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक. तर मित्रांनो, एक बिंदू एक पद या संदर्भात आपण 2022च्या किंवा त्याच्या आधीच्या भरतीमध्ये सुद्धा याबद्दल चर्चा केलेली आहे किंवा या संदर्भात थोडीफार माहिती असणार आहे. तर आज आपण जे काही जुना जी आर आहे 2000 भरतीला जो लागू होता, तो जी आर आहे त्याच्या संदर्भात आणि आता जो काही जी आर नवीन आलेला आहे त्याची माहिती, त्यात कोणता बदल झालेला आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा जो आपला मुद्दा आहे तो आहे एक बिंदू एक पद. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की एका जागेसाठी एकाच उमेदवाराची निवड केली जाईल, वेटिंग लिस्ट या ठिकाणी राहणार नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की शिक्षक भरतीमध्ये 2 टप्पे असतात. एक तर मुलाखतीशिवाय, ठीक आहे, आणि दुसरा जो टप्पा असतो तो मुलाखतीचा असतो. ठीक आहे, संस्थेचा. तर या ठिकाणी नियम असा होता जुना, की आपलं जर निवड समजा 1 ते 5 साठी आपण शिक्षक म्हणून लागलो किंवा 1 ते 5 साठी आपली निवड झालेली आहे, तर नियम असा होता की जो दुसरा टप्पा आहे मुलाखतीचा, तर त्या टप्प्यामध्ये जो 1 ते 5 मध्ये आपली जर निवड झाली असेल तर तिथे आपल्याला म्हणजे जो चान्स आहे तो आपल्याला चान्स मिळणार नाही, कारण आपण 1 ते 5 चा जो बिंदू आहे तो एक बिंदू आपण मिळवलेला आहे. तर सेम जे 1 ते 5 साठी खाजगी संस्था ज्या आहेत विथ इंटरव्ह्यू, ठीक आहे, त्यासाठी आपला विचार केला जाणार नव्हता. परंतु एक चांगली गोष्ट अशी होती की त्यामध्ये जे आपले 1 ते 5 साठी निवड झालेली आहे, परंतु आपण 6 ते 8 साठी सुद्धा लागू असेल किंवा आपली जी पात्रता आहे ते 6 ते 8 साठी सुद्धा असेल, तर आपण जो काही मुलाखतीचा राऊंड आहे त्यासाठी आपण 6 ते 8 या राऊंडसाठी पात्र होतो. ठीक आहे, 2022च्या भरतीमध्ये. आणि तसंच झालं सुद्धा आहे. जे मुलं 1 ते 5 साठी सुद्धा लागली आणि तेच मुलं 6 ते 8 साठी मुलाखतीच्या राऊंडसाठी गेलेले आहे आणि काही जणांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता प्रॉब्लेम काय झाला हे सुद्धा आपण बघणार आहोत, की जेव्हा 1 ते 5 मध्ये सिलेक्शन झालेला उमेदवार जेव्हा 6 ते 8 साठी संस्थेवर पात्र झाला आणि त्याच्या आवडीची जर संस्था त्याला मिळाली आणि त्यानं काय केलंय, त्या उमेदवाराने काय केलं की 1 ते 5 साठी जिथे तो लागला आहे ते जागा सोडून दिली. ठीक आहे. आणि तो जो 6 ते 8 साठी पात्र ठरलेला आहे तो त्या जागेवर नियुक्त झाला. ठीक आहे. याने काय झालं मित्रांनो, की जो बिंदू त्याने मिळवलेला होता 1 ते 5 साठी तो आता रिक्त झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे खूप सारे उमेदवार आहे जे की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं 6 ते 8 मध्ये सिलेक्शन झालं आणि त्यांनी पहिला जो बिंदू मिळवलेला होता, पहिलं जो सिलेक्शन 1 ते 5 साठी झालेलं होतं ते त्यांनी सोडून दिलं, म्हणजे ते पद रिक्त झालं. सेम हीच कंडिशन 1 ते 5 साठी जशी लागू आहे तशीच वरच्या वर्गासाठी सुद्धा लागू आहे. म्हणजे हा नियम कसा होता, की आपण ज्या गटामध्ये लागलेलो आहे, 1 ते 5 असो, 6 ते 8 चा गट, 9 ते 10 की 11वी 12वी, हे जे गट आहे, ज्या गटामध्ये आपलं सिलेक्शन अगोदर झालेलं आहे, तर आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये जो मुलाखतीचा राऊंड असतो त्या राऊंडमध्ये जो वरचा गट आहे आपल्या त्या गटासाठी आपण पात्र असायचो. हा झाला जुना नियम. ठीक आहे. काही मुलांसाठी किंवा उमेदवारांसाठी हा नियम अतिशय चांगला आहे, परंतु भरतीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हा नियम अतिशय चुकीचा आहे, कारण जी भरती आहे ती पुन्हा बॅक येणार होती, कारण जे पद आहे ते आणखी रिक्त होणार होते. ठीक आहे. तर याच्यावर उपाय म्हणून शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि 20 जानेवारी रोजी 2026ला याच वर्षीला एक जी आर काढलेला आहे सरकारने आणि त्या जी आर मध्ये नवीन सुधारित काही नियम टाकलेले आहे जे की आपल्याला अतिशय महत्त्वाचे असणार आहे या भरतीमध्ये. ठीक आहे. तर हा जो जी आर आहे, नवीन जी आर 20 जानेवारी 2026चा, तर याच्यामध्ये कोणती निवड पद्धती आता असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, जर आपली 1 ते 5 या गटासाठी समजा निवड झाली, तर मित्रांनो आपण जो दुसरा टप्पा आहे मुलाखतीचा
त्या टप्प्यामध्ये आपला अजिबात विचार केला जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जो विदाऊट इंटरव्ह्यूचा टप्पा आहे, त्यामध्ये जर आपली कोणत्याही गटासाठी जर निवड झाली असेल तर आपला दुसऱ्या टप्प्यासाठी आपली पुन्हा निवड होणार नाही, हे येथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. काही जणांना हा नियम माहीत नसेल, कारण 2022च्या भरतीमध्ये आपण वरच्या टप्प्यासाठी पात्र असायचो मुलाखतीसाठी, परंतु यावर्षी दोनही टप्पे मिळून, ठीक आहे, एक विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे, हे दोन्हीही टप्पे मिळून फक्त एकच चान्स मिळाला आहे. म्हणूनच याला आपण 1.1 पद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून याविषयी सतर्क असणे आपल्याला गरजेचे आहे. आता प्राधान्यक्रम देताना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आपल्याला जो डबल चान्स आहे तो मिळणार नाही आहे. ठीक आहे. म्हणून प्राधान्यक्रम देताना आपण जिथे चांगल्या पद्धतीने लागू शकू, जिथे आपल्याला 100% आपली जागा मिळणार आहे, अशा ठिकाणीच आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. आपले प्रेफरन्स अजिबात वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. कारण आपल्याला फक्त एकदाच चान्स मिळणार आहे. ज्या मागच्या भरतीमध्ये 2दा चान्स मिळाला होता, परंतु या भरतीमध्ये आपल्याला फक्त एकच चान्स मिळणार आहे, मग तो विदाऊट इंटरव्ह्यूला असो की विथ इंटरव्ह्यूला असो. ठीक आहे. तर चांगला जे काही जाहिराती येणार आहे त्या जाहिरातींचा योग्य अभ्यास करून त्या जागा नोट करून ठेवा एका पेजवर, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या कळणार आहे की प्रेफरन्स कसा द्यायचा, कुठे द्यायचा. ठीक आहे. आणखी एक मुद्दा आहे, जर आपल्याला 1 ते 5 साठी ज्या ठिकाणी आपण लागलो आहे, ठीक आहे, तर त्याच गटासाठी म्हणजे 1 ते 5 साठीच आपल्याला जवळ कुठंतरी लागायचं आहे, मग काय करता येईल, कारण आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये तर आपण सहभागी नाही. ठीक आहे. तर आपल्याला किंवा 1 ते 5 साठी आपण लागलेलो आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 6 ते 8 मध्ये जाता येत नाही आहे, किंवा यावेळी आपण 6 ते 8 मध्ये आपली निवड झालेली आहे, परंतु आपल्याला 9 ते 10 साठी जायचं आहे. ठीक आहे. परंतु त्यांनी तर नियम टाकला 1.1 पद, ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या टप्प्यासाठी मुलाखतीमध्ये आपण पात्र असणार नाही. मग अशावेळी आपण काय करायचं? तर आपल्याला मित्रांनो एकच पर्याय आहे. तो पर्याय असा आहे की पुढची जी येणारी टेट परीक्षा आहे, जी नवीन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती आपल्याला द्यावी लागणार आहे, आणि त्याच्या गुणानुसार आपल्याला पुन्हा प्रेफरन्स देऊन त्या भरतीसाठी पात्र ठरायचं आहे. तर असा हा GR होता मित्रांनो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.